तर आज मी चाललेलो प्रज्ञेशदांच्या संगड एका वॉल पेंटिंगच्या साईडवर. प्रज्ञेशदा म्हणजेच आपलं बॉन्ड सगळा आपला संसार सेट घेऊन तयारच होत. मग लगेच बाहेर पडलो. बॉन्डने जी साईड घेतलेली ती काय लय लांब नव्हती, त्यामुळे लगेच 5-10 मिनिटात साईड वरती पोहोचलो. पोचल्या आम्ही पहिला साईड फिरून बघितली. खरं तर हे एक हॉटेल होतं आणि त्या हॉटेलच्या बेसमेंट मध्ये आम्हाला काम करायचं होतं. बेसमेंटला पण इंटेरियर असलं खतरनाक केलेलं. जास्त वेळ न घालवता कामाला सुरुवात केली. सगळ्यात आधी एवढ्या मोठ्या भिंतीवरती स्केल आखून घ्यायची होती. स्केल म्हणजे आपल्या भाषेत माप टाकायची होती. ती मी प्रज्ञेशदांच्याकडनं टाकून घेतली आणि स्केच करायला सुरुवात केली. ह्या साइड वरती थीम जी निवडलेली ती पायरेट्सची निवडलेली. मी त्यातलं मेल कॅरेक्टर करायला घेतलेलं आणि बॉन्डने तिकडं फिमेल कॅरेक्टर निवडलेलं. तिकडं बॉन्डने पण माप टाकून घेतली आणि स्केच करायला सुरुवात केली. मग थोड्या वेळानंतर माझं निम्म स्केच काढून पूर्ण झालं. त्यानंतर मग हेड वरती थोडंफार डिटेलिंग काम केलं. हे सगळं स्केच मी रेग्युलर पेन्सिलनच करत होतो. एवढ्या मोठ्या साईज वरती पेन्सिल वापरल्यामुळे जास्त ताप पण होत नाही आणि स्केच पण लगेच पूर्ण होते. स्केच झाल्यानंतर मग कलरिंगला चालू करायचं होतं. कलर कामचं काही जास्त डिटेल व्हिडिओ करत बसलो नाही, कारण काम पण जास्त होतं आणि ते संपवायचं पण होतं. संध्याकाळपर्यंत नुसता हेडवरच थोडंफार काम झालं. एवढं सगळं काम करायला 5-6 तास कधी गेलं कळालंच नाही. मग लगेच पॅकअप केला आणि बाहेर पडलो. पूर्ण झालेलं पेंटिंग कसं दिसते हे पुढच्या भागात दाखवतो.